जर कुणाचा शनी हा सेकंड हाऊसमध्ये म्हणजे जे आपण दाखवलंय स्क्रीनशॉट जो आपण म्हणजे केलं प्रत्येकाने आता चेक केलं असेल, ते काय त्याला रिझल्ट देतो? शनी जर दुसऱ्या घरामध्ये आला ना, ते ही करोडपतीची कुंडली असं म्हणतो. पैसे तुमच्याकडे भरपूर येतात, बट तुम्हाला चिंता खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रेस होता. कारण की शनी प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी चिंता देतोच तुम्हाला. दुसऱ्या घरामध्ये जसं तुमची फॅमिलीचं पण हाऊस आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी आहे ना हेल्थ इश्यूज होतात. स्पेशली फिमेल जे असतील ना त्यांना आहे ना आर्थरायटिस म्हणा, बोन्सच्या रिलेटेड हेल्थ इश्यूज देतो. थोडंसं आता टेन्शन यायला लागलं, की मग चला हे खाऊ, ते खाऊ. ते नाही करायचंय. तुमच्यासाठी हीच रेमेडी आहे बेस्ट. आणि जे लोक आता म्हणतात ना प्याज लसूण पण नाही खात, ठीक आहे, जैन लोक ते 4% आहेत ना इंडियामध्ये आणि ते सगळ्यात राज करतायत इंडियामध्ये. असं फालतू काही खात नाही, एक सात्विक भोजन करताय. इव्हन ही रेमेडी आहे, तुम्ही करून बघा. जेव्हा पण तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम येतो ना, तुम्ही 43 दिवस ना सात्विक भोजन करा आणि मंदिरात जा. इव्हन तुम्ही कधी असं ट्राय करून बघा, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता आणि तिथं काही खाता ना, त्या टाइमला तुम्हाला खूप हलकं वाटतं. बट ज्या टाइमला तुम्ही ते म्हणतात ना तामसिक जेव्हा भोजन करता ना, तर तुम्हाला खूप फुल वाटतं, हेवी वाटतं, काम करण्याची इच्छा नाही होत. ही जी रेमेडी आहे ना, त्याने होतं काय नेमकं? जेव्हा तुम्ही चांगलं भोजन करता, तुमचं माइंड चांगलं राहतं, ठीक आहे, तुमच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी येते, तुम्हाला काम करण्याची इच्छा होते आणि माझ्या हिशोबाने लकी कोण आहे? जो राइट टाईमला राइट डिसिजन घेतो आणि राइट टाईमला राइट डिसिजन कधी घेऊ शकतं? ज्या टाईमला तुमचं डोकं शांत आहे. ज्या टाईमला पण असं मला वाटतं, की नाही मला आता ना आयुष्यामध्ये काहीतरी चांगले निर्णय घ्यायचे, तर 1 आठवडा मी स्वतः काय करते, एकदा सात्विक भोजनमध्ये निघून जाते. तुम्ही करून बघा, मग तुम्हाला त्याचे डिफरन्सेस दिसतील, की का हे लोकं असं करतायत. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.